ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर पूनम भोसले म्हणून आहेत कोल्हापूरमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे. ताई म्हणतात, गेली 19 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि ह्या 19 वर्षामध्ये पहिली 5 जी वर्ष होती म्हणतात, ती भाड्याच्या घरात होती आमची पहिली 5 वर्ष. लग्न झालं त्याच्यानंतर एका वर्षानंतर म्हणतात, म्हणजे माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली असं म्हणल्या त्या आणि 19 वर्ष झालं आईंच्या मार्गात आहे मी. लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर घरी खूप वादावादी व्हायला लागली. सासूबाई माझं आणि नंदेचं, जावेचं कुणाशीच माझं पटेना झालेलं म्हणतात आणि थोडासा स्वभाव माझा खूप हेच होता, म्हणजे थोडंसं बोललं की मला लगेच राग येणं, असा स्वभाव होता. आत्ता तो बदलला म्हणतात आईंच्या कृपेनं. पण तसा तो स्वभाव होता आणि बऱ्याच वेळेला असं असतं की आपण मग काही न करतासुद्धा आपलं ते कानफाट्या नाव पडलेलं असतं ना, मग एक वेळेला असं होतं आहे की आपण काहीच न करता बऱ्याच गोष्टी आपल्यावरच येतात आणि ते तसं व्हायचं की आणि आधीच सगळेजण म्हणायचे की ही फटकल आहे. भले बाकीचे किती जरी काही जरी केले तर ते मग माझ्यावर फिरून यायचं. ह्या गोष्टींनी थोडी वादावादी व्हायला लागली आणि सासूबाई म्हणल्या, तुझ्या बायकोला घेऊन बाहेर हो. आणि तर मग आम्ही दोघं वेगळं राहायला लागलो म्हणतात. ज्यावेळेला आम्ही वेगळं राहायला लागलो, सुरुवातीला आम्ही भाड्याच्या घरात होतो म्हणतात आणि पगार कमी होता. तर मग ते हे व्हायचं नाही. जिथं आम्ही भाड्यानं राहायला आलो ना, तर नवीन-नवीन लग्न झालेलं होतं. वय पण माझं कमीच होतं म्हणतात आणि मग त्यामुळं तितकेसं असं कुठल्याच गोष्टीचं मला ज्ञान नव्हतं. शेजारी एक काकू होत्या म्हणल्या, त्या आईच्या मार्गातल्या होत्या. तर त्यांनी मला त्यांच्या घरातनं भजनाचं वगैरे ऐकू यायचं. तर त्यावेळी त्यांनी मला भजनाचं वगैरे मी विचारल्यानंतर, तुम्ही काय करताय वगैरे, तर भजन करते. त्यांनी मला आईंच्या मार्गामध्ये आणलं म्हणतात. त्यालासुद्धा म्हणतात गेली नाही म्हटलं तर महिना दीड महिना गेला. त्यांनी मला रोज सांगायचे आणि मग मी नंतर आईंच्या मार्गात आले. आईंच्या मार्गात आले आणि 3 महिने झाले म्हणतात तिथं भाड्याच्या घरात. पण ते घरमालक जे होते ते थोडेसे म्हणजे प्रवृत्ती त्यांची थोडीशी चांगली नव्हती म्हणतात. आणि मला काही हे माहीत नव्हतं, आम्ही नवीन राहायला आलेलो होतो म्हणतात आणि वय कमी होतं माझं. तर तिथं होते भाडेकरू म्हणतात, चाळ असल्यासारखीच होती. पण ना क्रिसमसच्या का दिवाळीच्या मला आता आठवत नाही म्हणतात, पण सुट्ट्या होत्या त्या काळात म्हणतात आणि 4-5 भाडेकरूमधल्या आम्ही दोघीच होतो म्हणतात. म्हणजे ज्यांनी मला मार्गामध्ये आणले, त्या काकू आणि मी, आम्ही दोघीच तेवढ्या होतो म्हणतात. बाकी कुणी नव्हतं आणि माझे मिस्टर 9 वाजता जायचे आणि संध्याकाळी 6 वाजता यायचे म्हणतात. तर दिवसभर कुणी नसायचं आणि ते काका एकटेच असायचे म्हणतात. त्यांची बायको जी होती ती मुलाकडे राहत होती म्हणतात. काका एकटेच राहत होते आणि त्यांनी स्वयंपाकाला एक बाई लावलेली होती आणि ते जायचे नाहीत मुलाकडे म्हणतात. मग आम्हाला आधी काहीच हे कल्पनाच नव्हती असं काही आणि उपासनेचं मी हे केलेलं होतं. एक 3 महिने झालेले होते उपासना सुरू होऊन म्हणतात आणि मी उपासना केली म्हणतात. सकाळची म्हणजे माझे मिस्टर गेले की मी उपासनेला बसायची म्हणतात. 10:15 10:30 वाजता असं उपासनेला बसायची म्हणतात. माझी उपासना झाली आणि जेवायला बसणार इतक्यात ते काकांनी मला आवाज दिला म्हणला आणि मी म्हटलं, इतक्या दुपारी हे का बोलावत आहेत? तर येतेस का जरा? माझं जरा काम आहे. आता एखादा वयस्कर माणूस बोलवत आहे म्हटल्यावर आपल्याला काही तेवढंसं हे वाटलं नाही ना. मला तेवढंसं काही हे वाटलं नाही आणि ना मग मी गेले म्हणतात त्यांच्या घरी. तर मी म्हटलं, "काय झालं आहे काका?" तर ना अजून माझी कामवाली आली नाही. मला 1-2 चपात्या पाहिजे होत्या. तर मी म्हटलं, "हां, देते" म्हटलं आणि तर ते ते बोलले, "नको, माझ्या डब्यातलं आधी पीठ घेऊन जा तू. अ, मा म अ, म आणि तुझ्या घरी ने ते पीठ." असं बोलले. तर मग मी म्हटलं, "नाही, राहू दे, पीठ वगैरे राहू दे, माझ्याकडे आहेत केलेले, मी घेऊन येते." तर "नाही, नाही, पीठ घेऊन जा."
आणि त्यांनी पिठाचा डबा ठेवलेला होता ना, त्या त्या कपाटमध्ये तसं थोडंसं खाली होतं ते कपाट म्हणले. आणि ते मी नको नको म्हणताना सुद्धा, नाही नाही घेऊन जा घेऊन जा जा ते आत. आणि ते सोफ्यावर असं म्हणजे बाहेर कोचवर बसलेले होते म्हणतात हॉलमध्ये. आणि हे बघ तिथं डबा आहे. आता वयस्कर माणूस आहे, आपल्याला तसं काही हे होत नाही. आणि मी आतमध्ये त्यांनी जा जा बोलताना मी आतमध्ये गेले म्हणतात. आणि त्यांनी बाहेरून हे लावली, कडी लावली म्हणतात. मला नकळतच मला ते कळलंच नाही त्यांनी कधी. आणि मी "काका कुठल्या डब्यात आहे?" असं करत मी आत गेले. आणि ना त्यांनी एकदम एक वेगळ्या पद्धतीनं मला हे केलं म्हणतात. आणि मी आधीच थोडीशी स्वभावानं हेच होते म्हणला. कुठेतरी 2-3 महिने झालं मी आईंच्या मार्गामध्ये आलेले होते. आणि त्यांनी मला ते जे टच केलं, मला पकडलं, त्या ह्याच्यामध्ये मी इतकी चिडले म्हणतात. आणि सुरुवातीला मला काही कळलंच नाही, सुरुवातीला मला समजलं नाही म्हणतात. आणि नंतर मी इतकी चिडले म्हणतात आणि मी मुस्काडीत दिली सरळ त्यांच्या. आणि मी वाईट शब्द पण म्हणजे बोलले. आणि ना मी ढकललं तर ते त्यांनी इतकं मला जोरात पकडलेलं होतं म्हणतात. म्हणजे त्यांना हे पण नाही कळलं की ही मुलगी बाहेर जाऊन सांगेल किंवा काय काही काही त्यांना कुठल्या ह्याच्यामध्ये होते ते मला काही समजलं नाही म्हणतात. त्यांना काही समजलं नाही म्हणतात. कुठल्या म्हणजे भ्रमिष्ठासारखं कुठल्या, नाहीतर ही मुलगी बाहेर गेली तर कुणाला तरी सांगेल किंवा आपलं काही हे होणार नाही, आपलं वय काय झालं काहीच त्यांनी विचार केला नाही. आणि मग म्हणतात मी होती नव्हती तेवढी ताकद हे करायला, पण त्यांच्या ताकदीपुढं माझे हात हे व्हायला लागले म्हणतात, थरथरायला लागले. आणि एकदम मी घाबरले म्हणतात. आणि ना मला त्या काळात माहीत नव्हतं म्हणतात की आईंचा मंत्र जो आहे तो ओम नमः शिवाय आहे. आणि मला काही तेवढंसं नाही, पण बालोपासनं ते मला हे होत होती. तर ना मी ना कृष्णांनाच बोलवायला लागले म्हणतात. आणि कृष्णा आम्हाला वाचवा, कारण मी बालोपासना म्हणत होते, तर त्यात सगळं बालोपासनेमध्ये कृष्णांचंच. मी एवढंसं मला काही तेवढं माहीतच नव्हतं आईंचं. त्यांनी सांगत होते, मी करत होते म्हटलं. आणि मी ना कृष्णा मला वाचवा असं मी हे करायला लागले म्हणतात, ओरडायला लागले. आणि ना कुठली ताकद माझ्या अंगामध्ये, ते खरं मी तुम्हाला सांगते म्हणतात. एक 2-3 मिनटं मला माझ्या हातापायातून जीव गेल्यासारखा मला वाटत होता म्हणतात. आणि त्यांना माहीत होतं भाडेकरू आता कुणीच नाही येतं आणि ही दुपारची वेळ आहे आणि काकूंपर्यंत आवाज जाण्यासारखं पण नव्हतंच. तर त्यामुळं त्यांनी ते बरोबर ते हे केलेलं होतं म्हणतात. आणि कामवाली बहुतेक येणार नव्हती, काय माहीत नाही म्हणतात. पण ते असं हे केल्यानंतर माझी ताकद पुरेना. पण ज्या वेळेला मी ना आपोआप असं म्हणायला लागले, "कृष्णा मला वाचवा." असं माझं मी स्वतः हे करायला लागले, ओरडायला लागले ना, कुठली ताकद होती अंगात संचारलेली माहीत नाही म्हणतात. आणि इतक्या जोरात मी त्यांना ढकललेलं की माझी ताकद पुरत नव्हती, पण ती कुठली ताकद आली आणि मी ढकललं त्यांना जोरात. मी 3 वेळा दरवाजापर्यंत गेले. 3 वेळा त्यांनी दरवाजापासून मला ओढलेलं होतं म्हणतात. आणि मी जी त्यांना थोबाडी दिलेली होती त्याचा त्यांना खूप जास्त राग आलेला होता म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्यांनी इतकं असं माझी केसं वगैरे सुद्धा हे करायला लागले. आणि तिसऱ्या वेळेला ज्यावेळेला मी सारखं ओरडून देवाचंच नाव घ्यायला लागले, कृष्णांचंच नाव घ्यायला लागले, त्यावेळेला कुठली ताकद आली आणि ना मी पूर्ण त्यांचं तोंडच ओरबाडलं म्हणतात. पूर्ण तोंड ओरबाडलं आणि इतक्या जोरात लाथ घातलेली होती. तर ते इतक्या जोरात जाऊन पडलेले होते. आणि मी दार उघडून इतकी जोरात पळत आले आणि काकू, काकू, काकू म्हणून म्हणजे ते जे असा एक बोध होता त्या बोधातनं मी ओरडत पळत गेले. आणि काकू एकदम बाहेर आल्या आणि मी त्यांच्या गळ्यात पडून इतकी जोरात रडायला लागले म्हणल्या. आणि ते काका पण घाबरले. तर आणि मला असं वाटलं की ते म्हणजे ज्या कोचवर बसलेले होते त्या कोचवर त्यांचं डोकं आदळलेलं होतं. आणि मला असं वाटलं की आता त्यांना काहीतरी होतं आहे आणि ते माझ्यावर येणार, असं मला म्हणजे एकदम भीती की आता त्या माणसाला काहीतरी होतं आहे. एवढ्या जोरात हे झालं आणि कोचवर खट्टकन ते डोकं आदळलेलं होतं त्यांचं.
तर मला वाटलं आता संपलं, काहीतरी झालं तर ते माझ्यावर येईल. आणि मी काकूंच्या गळ्यात पडून रडायला लागले. त्या म्हटल्या, "अगं काय झालं तुला? का रडतेस? का रडतेस?" आणि ना मी आतमध्ये त्यांना ढकललं आणि आतमध्ये जाऊन असं मी असं त्या काकांनी असं केलं वगैरे. मी रडायला लागले. म्हटलं त्यांना आश्चर्य वाटलं त्यांना पण, की असं कसं करू शकतात हे. आणि तुम्हाला सांगू म्हटलं, मी म्हटलं त्यांना मी ढकलले आणि ते कोचवर आदळलेत म्हटलं. म्हणे, "काय लागलंय काय? काय झालंय काय?" आम्हाला दोघींनाही काही कळेना. त्यांनी दार लावून घेतलं. माझ्या दाराला ना कुलूप घालून त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये बसवलं म्हणतात. माझ्या दाराला कुलूप घालून आल्या त्या आणि माझ्या रूममध्ये त्यांनी मला बसवलं आणि काही सुचेना. त्यांनी मला पाणी दिलं आणि बसवलं आणि म्हटलं, "ओम नमः शिवाय" म्हणायला सुरुवात कर. आणि मग त्यावेळेला मला समजलं, की ओम नमः शिवाय म्हणायचं. आणि मी नामस्मरण करायला लागले आणि त्या पण घाबरलेल्या होत्या, अ, की तिथं काय झालं असेल ह्या भीतीनं. आणि आम्ही ओम नमः शिवाय. आणि आई त्या बोलल्या, आईंना प्रार्थना केल्या. मला इतकं भीती वाटत होती. त्या बोलल्या, "काही होणार नाहीत, आई आहेत." आईंना त्यांनी बोलल्या, "आई, त्या व्यक्तीला काही झालेलं नसावं. ती व्यक्ती व्यवस्थित असावी. काही होऊ नये त्या व्यक्तीला." आणि त्या दिवशी पूर्ण दिवसभर मी त्यांच्या घरात होते आणि पूर्ण दिवसभर नामस्मरण करत होते. थोडंसं जेवले त्यांच्याच घरात. म्हणजे त्यांनी माझ्या घराचं कुलूपच काढलं नाही. माझं जेवण वगैरे सगळं तिथंच. त्यांनी कुलूपच काढलं नाही. म्हणजे त्यांनी स्वतःचं पण दार उघडलं नाही आणि ते पण कुलूप काढलं नाही. आम्हाला वाटतंय म्हणतात ते काका येऊन बघून गेले असतील, की हिच्या घराला कुलूप आहे. तर मग संध्याकाळपर्यंत काय करायचं, काय करायचं? मग मला त्यांनी थोडंसं इकडचं तिकडच्या गोष्टी पण माझं मन लागेना इकडचं तिकडचं बोलण्यात. त्या बोलल्या, "नामस्मरण करत बस." तो दिवस म्हणतात मला अजून आठवतोय. मी खूप नामस्मरण करत होते, खूप दिवसभर. आणि डोक्यात हे टेन्शन, की माझा नवरा घरी आल्यानंतर ह्याने काहीतरी वेगळंच सांगितलं तर? माझ्या नवऱ्याला काहीतरी वेगळंच भरवलं तर? आणि मी सासरमधनं इकडं आलेली, नवीन-नवीन लग्न झालेलं होतं. माझ्या डोक्यात ते विचार, की काहीतरी चुकीचं सांगितलं तर माझे सासरचे लोकं मला काय म्हणतील? किंवा हे काय? असं मी काकूंना सांगून रडायला लागले. माझ्या मिस्टरांना काहीतरी वेगळंच त्यांनी सांगितलं तर हो. आणि मी रडायला लागले. काही सांगणार नाहीत आणि काही होणार नाही आणि तू फक्त नामस्मरण कर. तुला जर इकडचं तिकडचं दुसरं काही डोक्यात घ्यायचं नसेल तर मी म्हणजे काकू काहीतरी उगीच काहीतरी हसवण्यासाठी वगैरे सांगत होत्या. पण ते मला मन लागत नव्हतं. त्यामुळं नामस्मरण खूप झालं त्या दिवशी. आणि आई त्या बोलल्या, "आईंनी तुला त्यातनं आणलंय ना बाहेर, मग ह्यातनं पण आईच बाहेर काढतील. ते कशाला काही सांगतील आणि त्यांना पण भीती आहेच की वगैरे." तरी पण माझ्या मनात ते संशय होता. आणि ज्यावेळी माझे मिस्टर आले, कुलूप बघितलं त्यांनी आणि अ, अ, त्यांची येण्याची वेळ आम्हाला माहिती होती. त्यामुळं काकूंनी 2-3 वेळा बघितलेलं होतं बाहेर जाऊन, खरं ते काय आलेले दिसत नव्हते. आणि नंतर मग ज्यावेळेला माझे मिस्टर आले त्यावेळेला पहिल्यांदा काकूंच्याच दरवाजात आले कुलूप बघून. आणि मग त्यांना आत घेतलं आणि काकूंनी सगळं असं-असं सांगितलं. काका भेटायच्या आधीच आईंनी त्यांना काकूंच्या नाहीतर काकूंच्या दरवाजांपर्यंत ते आलेच नसते. कदाचित घरमालकांकडे गेले असते, की "अरे, आमची बायको कुठे गेली आहे? माझी बायको कुठे गेली आहे? बघितलंय का?" ह्याच्यासाठी ते तिकडे गेले असते म्हणले. पण तसं नाही झालं. ते काकूंकडे आले म्हणतात. आणि काकूंनी आणि मी सगळं सांगितलं. मिस्टर माझे घाबरले म्हणतात. आणि "आपण दुसरे रूम बघूया." असं ते बोलले म्हणतात. "आपण दुसरीकडे बघूया रूम." आणि तिथनं आम्ही आलोय म्हणतात. मी घरी आले. मी घरी आल्यानंतर स्वयंपाक ते सगळा तसाच होता सगळं. आम्ही दोघं जण घरी आल्यानंतर माझ्या मिस्टरांना हळूच त्यांनी बोलवून घेतलं. माझ्या मिस्टरांनी मला काही सांगितलं नाही, की मला बोलवत आहेत वगैरे. ते गपचूप तिकडे गेले आणि तिकडं तिकडं त्यांनी काकांनी बोलवून घेतलं. आणि खरंच तसं त्यांनी उलटं-सुलटं सांगितलं त्यांना. जी मला भीती होती, ते खरंच तसं उलटं-सुलटं त्यांनी सांगितलं त्यांना. तर ते बोलले, "काका तुमचं वय काय? तिचं वय काय? तुम्ही वडिलांसारखे आहे तिच्या
आणि तुम्ही असं कसं बोलू शकताय वगैरे. तर नाही खरंच तुझी बायको चारित्र्य तिचं खराब आहे बरं का, तिच्या चारित्र्यावर विश्वास नको ठेवू. असं डायरेक्ट बोलले म्हणतात. आणि तर मिस्टर माझे शांत स्वभावाचे होते. असं कधी म्हणजे चूक जरी असली तरी मोठ्या माणसांचा असा अपमान करणारे नव्हते. तर ते बोलले त्यांना की "तुम्ही स्वतःला सांभाळा. वय वाढायला लागलेलं आहे. विचारांना पण सांभाळा आणि तब्येतीला पण सांभाळा." एवढंच बोलले माझे मिस्टर आणि निघून आले म्हणतात. पण तुम्हाला सांगू म्हणतात मला आल्यावर ते बोलले, की काकांनी बोलवलेलं होतं. "काय बोलले? काय बोलले?" तर त्यांनी मला सांगितलं नाही, की त्यांनी असं बोललेले होते म्हणून. पण ना मला हायसं वाटावं म्हणून काही नाही. आणि तुझी बायको दुपारी आलेली होती आणि ती पडली, असं त्यांनी काहीतरी सांगितलं म्हणतात. मी म्हटलं, "हे असं कसं काय सांगितलंय? काय सांगितलंय?" तरी पण माझ्या मनात संशय आहे. ती पडली आणि मी तिला उचलायला गेलो, तिला काहीतरी वेगळं वाटलं, असं माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं. पण मला ते पटेना म्हणतात. मी म्हटलं, "त्यांनी दुसरं काही सांगितलंय का? दुसरं काही सांगितलंय?" तुम्हाला सांगू म्हणतात पण ही आईंची कृपा होती, की त्यांना काही वाटलं नाही. आणि त्याच्यानंतर तरीसुद्धा माझं मन मला खात होतं म्हणलं की मी प्रत्येक गोष्टीत ना वर्षभर प्रत्येक गोष्टीत अशी सावध असायची की बाबा माझ्याबद्दल त्यांनी काहीतरी सांगितलं असेल आणि ह्यांना काहीतरी वेगळं वाटायला नको. मी कोण आलं तरी पण मी समोर नाही थांबायची. कुठले पुरुष आला, कुठला कोण त्यांचे मित्र आले, तरीसुद्धा मी समोर नाही थांबायची. त्याच्यानंतर म्हणजे कुठले शेजारचे काका वगैरे त्यांच्याबरोबर सुद्धा बोलताना अगदी मोजून मापून मी बोलायची. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मिस्टरांनी ऑब्झर्व्ह केलेल्या होत्या आणि आईंनी ती ताकद दिलेली होती म्हणतात मला. त्या त्या गोष्टीची मला आईंनी ताकद दिलेली होती म्हणतात, की बाकी म्हणजे मिस्टरांनी संशय घ्यावा वगैरे असं माझ्याकडनं तरुण वय होतं, पण तसं घडलं तर नाहीच. पण त्यांना संशय येण्यासारखं नाही वागावं, ह्यासुद्धा गोष्टी साध्या-साध्या गोष्टींमध्ये मी हे करत होते. किंवा असं सुद्धा असेल म्हणतात त्यांनी ऑब्झर्व्ह करत असतील की खरंच ही तशी वागते का? खरंच तसं हे करते. पण म्हणून आईनी कदाचित माझ्याकडून तसं वागणं वर्षभर मी तर अजिबातच हे करत नव्हते आणि त्यामुळे मिस्टरांचा विश्वास बसत गेला म्हणतात. स्वभाव फटकत होता म्हणून खूपदा बऱ्याच जणांनी चुकीचे खोटेसुद्धा आरोप माझ्यावर घातले म्हणतात. ते घरापासून असं ते तिथपर्यंत त्या काकांपर्यंत असं झालेलं होतं. त्यामुळं ना असं मी सारखं आईंना प्रार्थना करायला लागले, "आई माझ्या स्वभावात बदल करा." का तर हा स्वभाव असा आहे माझा की ज्याच्यामुळे मी खूप जास्त लगेच चिडते आणि ना लोकांना जे माणसं जी चिडतात, जी रागानं फटाफट बोलतात, त्यांचं ना फार लगेच लोकांना हे होतं की नाही हेच असं आहे. तर त्या स्वभावात बदल करा. आणि तुम्हाला सांगू आईनी खरंच तो चमत्कार केला. आज जर मला बघितलं आणि त्या काळची मी जर विचार केला, तर सगळेजण म्हणतात की तुझ्या स्वभावात पहिल्यातला 1% सुद्धा स्वभाव राहिलेला नाही आहे. इतकी म्हणजे म्हणजे असं नाही आहे की मला कधी राग येत नाही, असं नाही म्हणतात. पण जो स्वभाव होता माझा, मला कुणी असं थोडंसं जरी हर्ट केलं, तर माझं असं व्हायचं म्हणतात की मी याचा गळा दाबते काय? असा प्रकार होता म्हणतात. तर त्यामुळं खूप मला आईनी बदलवलं. हा दुसरा अनुभव आहे म्हणतात, की आईनी मला खूप बदलवलं. खूप म्हणजे माझे सासू-सासऱ्यांपासून, नंदा-जावा वगैरे ह्यांच्यापासून माझे सगळे म्हणजे माहेरची लोकं सगळे आज म्हणतात, की तुझ्या स्वभावातला एकही टक्का पूर्वीचा राहिलेला नाही आहे. आईनी तुला बदलवले. हा दुसरा अनुभव आहे म्हणतात. आणि तिसरा अनुभव, की 5 तिथनं आम्ही लगेच मला रूम मिळत नव्हत्या म्हणल्या अक्षरशः. तर रूम बदलायची होती म्हणतात.
मग आमच्या त्या काकूंना आम्ही बोललो, म्हटलं रूम बदलायची आहे वगैरे आणि रूम मिळायला पाहिजे काकू मला लगेच दुसरी. मला इथं राहणं भीती वाटायला लागली आता त्यावेळेला. तर काकू बोलल्या, "आईंना प्रार्थना कर." आणि तुम्हाला सांगू, मी रोज ना अ, नामस्मरण कर, नामस्मरण कर. त्या दिवशी कसे दिवसभर करत बसलेलीस. आणि ना मी खरंच मग मिस्टर गेले, की मला काही हे नसायचं जास्त काम. मी दाराला कडी वगैरे सगळं लावून ना, मी नामस्मरण करत बसायचे. आणि तुम्हाला सांगू म्हणतात मी आईंना अशी प्रार्थना करायला लागले, मला ना त्या घरातनं ना स्वतःचं घर होईपर्यंत कुणी काढू नये. असं घर किंवा तिथनं मला काही प्रॉब्लेम असावा असं होऊ नये. असं मला घर मिळावं. आई पटकन मला घर द्या नवीन. मला मला इथं खूप भीती वाटते. आणि तुम्हाला सांगू 3ऱ्या-4थ्या दिवशी मला रूम मिळालेली होती आणि सुरुवातीला आम्हाला घर घेताना घरात भांडणं होत होती म्हणून घर घेताना आम्हाला घर मिळत नव्हतं. 3ऱ्या-4थ्या दिवशी रूम मिळालेली होती म्हणतात आम्हाला. आणि तुम्हाला खरं सांगते म्हणतात, कोल्हापूरला घर अ, होईपर्यंत त्या घरात मला कधीही प्रॉब्लेम आला नाही. नंतर जे आम्ही घर भाड्यानं घेतलं, त्या घरात मला कधीही प्रॉब्लेम आला नाही. त्या घरात मला त्या घरमालकांनी किंवा कधी आम्हाला त्या काकूंनी, त्या काकांनी कधीही म्हणले नाहीत, की रूम सोडा किंवा काही प्रॉब्लेम तिथं कधीच आम्हाला प्रॉब्लेम आला नाही. माझी इतकी इतकी छान सेवा झाली म्हणतात. त्या सेवेचा परिणाम तुम्हाला सांगू आमची परिस्थिती एवढी नव्हती म्हणतात. पण त्या घरात गेल्यानंतर मग मी जॉब सुरू केला. मी पण जॉबला वगैरे जायला लागले म्हणतात आणि खूप चांगल्या रीतीनं माझं टायपिंग वगैरे झालेलं होतं. मग त्यामुळं मी खूप चांगल्या रीतीनं जॉब वगैरे मला मिळाला आणि जॉब मिळाल्यानंतर तुम्हाला सांगू 5-6 वर्षामध्ये आईंनी आमचं स्वतःचं घरसुद्धा आम्हाला दिलं कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये नव्हतो आम्ही आधी म्हटलं, पण कोल्हापूरमध्ये आईंनी आम्हाला घर दिलं, स्वतःचं घर दिलं आणि ते तयार होतं म्हणल्या. तयारच घर आम्हाला मिळालं 1 BHK. आता आम्ही वरती वगैरे बांधलं आणि नवीन घरात आल्यानंतर लगेच मूल-बाळ वगैरे सगळं म्हणजे माझं सगळं आईंनी अगदी माझं व्यवस्थित रुटीननं सगळं बसवत गेल्या म्हणल्या. आणि मुलं झाली आणि आत्ताचा तूर्त तुम्हाला एक अनुभव सांगते म्हणतात. त्या म्हणत होत्या, की परवाच म्हणल्या माझा मुलगा जो मोठा मुलगा आहे तो म्हणला म्हणजे मुलं कसं की इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे. आत्ता ह्या 2 महिन्याभराचा अनुभव आहे म्हणतात. सुट्टी नुकतीच पडलेली होती म्हणतात. आणि दोघं जण खूप भांडत होते. तर बाहेर जाऊया, सुट्टी आहे, चला बाहेर जाऊया, असं ठरलेलं होतं म्हणतात. आणि दोघं जण खूप भांडत होते. तर मी बोलले, जायचं असेल तर नामस्मरण करा, न भांडता, तर तुम्हाला नेणार आहेत बाबा." आणि मग ते बसले म्हणतात, नामस्मरण करत बसले. तेवढं ते थोडं ऐकतात म्हणतात. खूप जास्त नाहीत करत, पण करतात. मग आईच्या मार्गात आहेत म्हणतात, पण खूप जास्त नाही. तर जायचं असेल तर केलं पाहिजे नामस्मरण. आणि त्यांना माहिती आहे, की ह्या गोष्टी नाही झाल्या तर आपल्या घरातले आपल्याला काही कुठल्या गोष्टी देऊ शकत नाहीत. देतच नाही आम्ही म्हणतात, उपासना नाही झाली तर. तर मग ते बसले म्हणतात नामस्मरणाला, लिहून नामस्मरण करायला आणि नामस्मरण करत बसले म्हणतात. नंतर काय झालं म्हणतात, दोघांच्या अचानक आणि नामस्मरण करताच बरं का, शेजारीच बसून तरी पण भांडणं सुरू झाली. माझे मिस्टर बोलले, "जाऊ दे, जाऊया." आणि संध्याकाळची वेळ होती म्हणतात. 4 वाजताच्या दरम्यान आम्ही निघालेलो होतो म्हणतात. निघालो आणि माझा मोठा मुलगा आम्ही खाली आलो म्हणतात घराच्या पायऱ्या म्हणजे वरचं जे आम्ही आता वापरायला जे घेतलंय म्हणजे 2 मजली आता केले ना, तर वरचं आम्ही म्हणतात वापरायला पूर्ण घेतलेलं आहे. आणि खालचं इतकंसं काय आता तिथं जास्त सामान वगैरे नाही ठेवलेलं म्हणतात. तर तो ज्यावेळेला खाली आला, त्यावेळेला थोडीशी चक्कर आल्यासारखी झाली म्हणतात. तो शेवटी खाली आला, चक्कर आल्यासारखी झाली आणि मग उन्हानं वगैरे होतंय मुलांना, तर मग मी म्हटलं जा साखर, मीठ, पाणी वगैरे असं सरबत वगैरे करून पिऊन ये, असं त्याला सांगितलं. तर तो गेला वरती म्हणला आणि आम्ही गाडी गेटच्या बाहेर आणली. तो सरबत वगैरे करून पिऊन खाली परत आला म्हणतात. आला आणि त्यानं कुलूपच घातलं नाही म्हणतात घराला. तसंच ते उघडंच आणि कुठल्या तंद्रीत होता, काय होतं काहीच माहीत नाही. आणि
आला तो. आमचं गेट पण असं आहे म्हणतात, की कुणीही उडी मारून म्हणजे असं निम्म्यापर्यंत गेट आहे म्हणतात. असं कोण पण जाऊ शकतंय पलीकडं. तर दार पूर्ण उघडंच आणि आजूबाजूला म्हणजे आमच्या आहेत घरं, नाहीत असं नाहीत म्हणतात. पण इतकंसं हे नाही आहे. आता कुठंच सेफ राहिलेलं नाही म्हणतात. आणि आम्ही गेलो 4च्या दरम्यान वगैरे. यायला आम्हाला 11 वाजलेले होते म्हणतात रात्री. 11 वाजलेले होते आणि घराला नंतर त्याला निम्म्यामध्ये गेल्यानंतर ती गोष्ट आठवली, की आपण असंच आलोय. कुलूपच घातलेलं नाहीये आणि ती कुलूप ते ह्याच्यावरती ठेवलेलं ते तसंच म्हणजे बाहेर असं ग्रिल असते ना त्याच्या तिथं कुलूप ठेवलेलं ते तसंच. पिऊन तो तसाच खाली आलाय आणि त्याला नंतर आठवायला लागलं, की आपण नाही घातलेलं कुलूप घराला. आणि मग म्हणतात त्याचं लक्ष उडलेलं होतं. तो ना नर्व्हस राहायला लागला तिथं. मग आणि मी सारखी त्याच्याकडे बघून, हा असं काय म्हणजे ह्याला चक्कर आलेली होती येताना. "काय होतंय का रे तुला? काय होतंय?" कारण मी टेन्शनमध्ये त्यासाठी, की ह्याला काय व्हायला लागलेलं आहे का? आणि मी विचारते म्हणतात, "तुला काय व्हायला लागलं का?" तर "नाही, मला काय होत नाही आहे." "मग एवढा का नर्व्हस वाटतोयस तू? मगाचपासून तर उड्या मारत होता बाहेर जायचं आहे म्हणून तुम्हाला आणि आता एवढा का नर्व्हस वाटतोयस?" सांगितलं तर मार बसेल, घरी जायचं जावं तर लागेलच, पण मार बसेल ही गोष्ट आणि त्यानं सांगितलंच नाही आम्हाला म्हणतात. आणि संध्याकाळी आम्ही आलो म्हणतात. संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला सांगू म्हणतात, इतका मोठा चमत्कार होता तो आमच्यासाठी. येता-येता मंदिरमधनं पण आम्ही जाऊन आलो म्हणतात. आईंच्या मंदिरमधनं वगैरे सगळं जाऊन आलो. आणि आम्ही घरी आलो म्हणतात. तर गेट उघडून वगैरे आत गेलो. म्हणजे हे केलं आणि अचानक ह्यांनी वरती जात असं म्हणतात, "अरे, कुलूप घातलं नाही आहे का काय?" असं ते बोलले म्हणतात. आणि मग मी मुलाकडे बघितल्यानंतर मग मला कळलं, की हा म्हणून नर्व्हस होता. आणि मी त्याला मारणार तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी अडवलं आणि आम्ही ओम नमः शिवाय म्हणत वरती गेलो म्हणतात. घाबरलो आम्ही. कोण असेल आतमध्ये काय काय ह्या भीतीनं आम्ही गेलो म्हणतात. तर ना खरंच म्हणजे घरातल्या वस्तू इकडं-तिकडं झालेल्या होत्या. कुणीतरी येऊन गेलेलं होतं म्हणतात घरामध्ये आणि घरातल्या वस्तू इकडं-तिकडं झालेल्या होत्या. पण तुम्हाला सांगू म्हणतात, माझे दागिने जसेच्या तसे घरात होतात. पैसे जसेच्या तसे घरात होते आणि आईंचा फोटो वरनं खाली आमच्या ह्याच्यावरती होता म्हणला, टेबलवरती होता. वरनं खाली टेबलवरती फोटो होता म्हणला. मग काय माहिती त्या फोटोच्या मागं काय आहे का म्हणून, काय त्यात लोकांनी हे केलं का? पण घरात दागिने होते, पैसे होते, सगळ्या गोष्टी होत्या. काहीच नेलेलं नव्हतं म्हणतात. घरातनं काही म्हणजे काहीच नेलेलं नव्हतं म्हणतात. आणि रात्रीचं जेवण तरी घेऊन जायचं म्हणतात, ते सुद्धा नेलेलं नव्हतं. आणि मी एवढी घाबरले. सगळं आम्ही म्हणजे वस्तू इकडं-तिकडं झालेल्या होत्या. पण काय अस्ताव्यस्त असं फेकाफेकी वगैरे असलं काही झालेलं नव्हतं. हाच अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. ते माझं जाऊ दे. पण हे खूप मोठी आई प्रत्यक्ष आपल्या घरात असतात. आपली उपासना चालू असेल ना, हे मी सांगायला लागले, आई प्रत्यक्ष आपल्या घरात असतात. कुठल्या वाईट हेतूनं कुणी जरी आत आलं ना, तरी त्यांनी ते आपला हेतू साध्य करू शकत नाही. ही गोष्ट खूप खूप खरी आहे. कुणी वाईट हेतूनं आपल्या दारात आपली उपासना चालू आहे घरामध्ये, आपण काही कुणाचं वाईट करत नाही आहे, आपली उपासना चालू आहे, तरीसुद्धा काहीतरी कोणतरी आपलं वाईट हेतूनं जर घरात आलं, तर मग आई तिथं हे करत नाहीत. त्यांना कुठल्याही गोष्टींना हे करू देत नाहीत. त्यांचा हेतू सफल होऊ देत नाहीत. आणि ती गोष्ट झाली म्हणतात. एकही वस्तू गेली नव्हती. सगळे दागिने काढून बघितले म्हणतात मी. दागिने आहेत असे आहेत, पैसे आहेत असे आहेत, सगळ्या मौल्यवान वस्तू गोष्टी सगळ्या घरामध्ये जे काय आहे ते सगळं जसंच्या तसं आहे.
ह्या गोष्टीशी मी खूप रिलेट करते मी स्वतः. मला माहिती आहे ही आहे, खूप मोठी ताकद आहे ती. कुणी विचारच नाही करायचा की आई बसलेत घरात आणि चला आपण त्या घराचं काहीतरी करू शकतो आहे. नाही करू शकत कुणीसुद्धा असं. का तर मी स्वतः साक्षी आहे या गोष्टीची मी. तर त्यामुळं त्या म्हणतात, मी इतकी आश्चर्य झाले आणि आईंचा फोटो वरनं खाली टेबलवर कसं काय आला आहे मी म्हणते. म्हणजे त्या लोकांनी काय म्हणजे नेमकं कशासाठी काय घेतला तो माहीत नाही. त्याच्या पाठीमागं काय असेल म्हणून का काय, का आईंनी त्यांना हात लावायला लावलं म्हणून का काय, काय माहिती नाही म्हणतात. पण ते हे झालं म्हणतात, घरातली कुठलीही वस्तू हलली नाही, काय झाली नाही. तो सगळ्यात मोठा माझा परवाचाच हा तूर्त अनुभव आहे म्हणतात. तर सगळं आईंवर आणि 4 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत काहीही कोणी काय काय नेऊ शकलं असतं म्हणतात, पण काही गेलं नाही. तर हे जे अनुभव असतात ना म्हणतात, हे अनुभव आपल्याला जास्तीत जास्त आईंच्यापर्यंत नेतात आणि जास्तीत जास्त सेवेला प्रोत्साहित करतात म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येत राहू देत. आणि जे व्हिडिओ जे पाठवायला लागलेले आहेत, भगिनी बंधू जे व्हिडिओ पाठवायला लागलेले आहेत, त्यांना मी सगळ्यांना सांगेन, मी सगळ्यांना कॉल करणार आहे. म्हणजे आता सकाळी पण 2-4 कॉल आलेले होते. तर मी सगळ्यांना कॉल करणार आहे. कुणीही असं समजू नका की मी रिटर्न नाही कॉल करणार. सगळ्यांना कॉल करणार आहे. तर थोडीशी घाई नका करू. मी आई जसं प्रेरणा करतील तसं तुमच्यापर्यंत मी पोहोचत जाणार आहे. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.